रायगड जिल्ह्यातून विजयी झालेल्या महायुतीच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा सत्कार शुक्रवार दिनांक 17 जानेवारीला कर्जतमध्ये आयोजित केला आहे। मात्र यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना वगळल्याने रायगडमध्ये महायुतीतून राष्ट्रवादी आउट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। हा सत्कार कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजित केल्यामुळे थोरवे विरुद्ध तटकरे वादाला पुन्हा तोंड फुटले। महेंद्र थोरवे यांनी या संदर्भात लावलेले बॅनर आणि समाज माध्यमांवरील आमंत्रण पत्रिकेत सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांचे नाव आणि फोटो नाहीयेत। त्यामुळे थोरवे यांनी रायगडमध्ये तटकरे यांच्या विरोधात केलेली ही मोर्चेबांधणी असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीपासूनच थोरवे विरुद्ध तटकरे यांच्यात संघर्ष सुरू होता। थोरवेंच्या विरोधात सुधाकर घारे अपक्ष म्हणून लढले असले तरी त्यांच्या मागे तटकरे होते असा जाहीर आरोप आमदार थोरवे यांनी केला होता। एवढेच नाही तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आदिती तटकरे यांना पालकमंत्री करू नका अशी जाहीर भूमिका थोरवे यांनी घेतली होती। त्यामुळे थोरवे विरुद्ध तटकरे संघर्ष टोकाला गेलाय। अशातच आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीच्या रायगडमधील विजयी आमदार खासदारांच्या सत्कार सोहळ्याला तटकरे बापलेकीला वगळल्याने आता त्यांच्यातील संघर्ष आणखी चिघळणार यात काही शंकाच नाही। विशेष म्हणजे आदिती तटकरे यांना पालकमंत्री करू नये अशी रायगडमधील शिवसेनेचे 3 आणि भाजपच्या 3 आमदारांची भूमिका असल्याचेही थोरवे यांनी म्हटले होते। त्यामुळे हा सत्कार म्हणजे आदिती तटकरे यांना पालकमंत्री करू नये यासाठी केलेली मोर्चे बांधणी आहे का, अशी चर्चा सुरू आहे। कारण 2 दिवसात पालकमंत्री पदाची घोषणा केली जाईल अशी चर्चा आहे। या सत्कार सोहळ्यात कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदे, खासदार धैर्यशील पाटील, खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे। तर प्रकाश आंबेडकर या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।